थांबा थांबा, असं नाही, पहिलेपासून दाखवते. हॅलो रेण्यामध्ये वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आज होता संडे आणि उद्या होती माझी इंटरनल एक्झाम. त्याच्यामुळे मी सकाळी लवकर उठले होते, चहा वगैरे पिली, नंतर अभ्यास करत बसले होते. इंटरनलचे 4-5 दिवस पहिलेच माहित होते की इंटरनल येणार आहे म्हणून, आणि ते 4-5 दिवस असाइनमेंट कम्प्लीट करण्यामध्ये जातात आमचे. आणि नेमकं आम्हाला इंटरनलच्या आदल्या दिवशीच अभ्यास करायला टाइम भेटते. आम्ही तिघं उन्हाला शेकत बसल्या होत्या आणि थोड्या वेळानंतर माहित झालं की शिवांश घरातून गायब झाला. म्हणजेच पोरग हरपलं होतं, कारण की त्याचा पाय घरामध्ये टिकत नाही, त्याच्यामुळे त्यानं बाहेर जातच राहते सारखं. आता त्यानं बाहेर गेलं आणि हरपलं हे आमच्यासाठी नवीन नाही, बट आज कळशारोहणचा कार्यक्रम होता हातगावमध्ये आणि पब्लिकची हातगावची 50,000च्या वर होती. त्याच्यामुळेच आम्हाला भीती वाटत होती. बाबा घराच्या बाहेर निघले होते आणि बाबाच्या मागे ते गेलं आणि बाबाला माहित नाही की त्यानं मागे यायला म्हणून. आता आमच्या घरापासून मठ काय जास्त दूर नाही, त्यानं मठाकडेच गेलतं. बाबा मुख्यमंत्री येणार आहे म्हणून घराच्या बाहेर निघले होते आणि तिकडेच चालले होते बाबा. आम्हाला भीती होती की त्यानं तिकडेच जाऊ नये, पण झालं काय, त्यानं तिकडेच गेलं. घरचे सगळेच माणसं त्याला कमीत कमी 2 घंटे सापडलं, त्यानं तरी बी सापडलं नाही. गल्लीतल्याच एका मुलाला त्यानं दिसलं. आता आमचे माणसं तिकडेच होते सगळे आणि त्याला दिलं पप्पू भाऊजी जवळ, आणि नंतर आलं त्यानं घरी. घरचे सगळेच जण घाबरून गेलते. त्यानं सापडलं ते चांगली गोष्ट आहे म्हणा. घरच्याचे डोके जागेवर राहिले नव्हते, तळपायाच्या मुंगी मस्तकाला गेलती त्यांची. वाटलं होतं आता लेकराला लय मारतील आल्यानं, कारण की मी बी खूप रागात आलते, पण तिच्या मायनच मारलं त्याला. ऍट द एंड तो मा होती. शिवाशनं पूर्ण हातगाव पालते घालून आलं तरी बी त्याला अजून फिरायचंच होतं. मी म्हणलं आता सगळं गाव फिरत त्यासाठी, चल म्हणलं अजून फिरून येऊया, तुला बी काय काम नाही, मला पण काय काम. माझी आत्या आणि ताई आलती आणि त्यांना आणल्याला सरप्राईज भेटलं होतं की शिवांश हरपला म्हणून. सोबत देवांश पण होता. देवांशला म्हणलं दादा सारखंच तू कुठं पळून गेलं, ते तंगडे बांधून ठेवतो म्हणलं. आता शिवांशचा तर पाय काय टिकणारच नाही म्हणा घरी. दीदीनं मला वॉर्निंग देऊन ठेवली, ती इंटरनल एक्झाम होत राहतील म्हणे, ते लेकराला सांभाळ म्हणली पहिले तू. पोरगाला एवढं परेशान करायला की नाही, घरानं पण पळवायला. आमच्या घरी एक काका आलते आणि त्यांनी आणली होती सरी. माझ्यासाठी नाही हो, दीदीसाठी. म्हणजे एखाद्याची लाईफ बर्बाद करायला पण काही माणसं राहते. या पोरीला काय लग्न करायचे नाही, उगा घरची मागे लागायला. तिच्या इंटरनलचं टेन्शन यायला मला. मग मी गेले गच्चीवर. उद्याचा इंटरनल आता कसं जाणार आहे ते तुम्हाला पण माहित झालं असेल माझ्या अभ्यासावर. उगा पुस्तक घेऊन बसावं म्हणून घेऊन बसले होते आणि त्याच्यात माझं खाणं पिणं चालू होतं. नंतर मी आंघोळ केली आणि मला माहित झालं की शिवान दीदी गेली मठामध्ये. मठात गेली तर गेलीत, पण शिवांशला घरी ठेवून गेली आणि आता त्याला सांभाळायचं काम होतं माझं. बापू काही राहायला गेलता माझ्याकडे. मी म्हणलं चल तुला फिरून आणतो म्हणलं. मग काय दुकानात नेलं तर त्याला पुढे घेऊन दिला एखादा. नंतर थोडा वेळ फोन बघला, अजून पण त्यानं रडायला. तर मी म्हणलं चल आता तुला दीदीकडेच घेऊन जातो म्हणलं.